श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. मध्ये लेक आणि जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दिल्याने तुम्हाला खूप पुण्याची प्राप्ती होईल. तसेच जावयाला वाण काय द्यावे, ज्यांना मुलगी नसेल त्यांनी काय करावे, किंवा ज्यांना जावई नाही अर्थात ज्यांचे जावई वारले आहेत तर मग त्यांनी अधिक मासामध्ये कोणाला दान करावे. मग तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही, मुलगी अविवाहित आहे म्हणजे मुलगी लहान आहे, तर मग तुम्ही काय करावे, अधिक मासामध्ये काय करावे, काय टाळावे, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात अधिक मासाला अतिशय पवित्र मानले जाते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास, सर्वात महत्त्वाचा. म्हणजेच हा महिना म्हणजे लेक व जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. आपल्या हिंदू धर्मात पूर्वीच्या काळात अधिक मासामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान देण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोने चांदीचं भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वांनाच सोनं किंवा चांदी हे घेणं शक्य होत नाही. कारण काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते, त्यामुळे त्यांना सोने चांदीचे वस्तू घेणं शक्य नसतं. नाहीतर सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसला तरीसुद्धा जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्यासाठी सोने चांदी तुम्ही घेऊ शकत नसाल तरी सोन्यापेक्षा मौल्यवान या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच ज्याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असं देखील म्हटले जाते. यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केल्या जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे आणि जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचा पूर्ण वर्ष हे असतं. यंदा 2026 मध्ये अधिक मास हा सुरू झालेला आहे. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा 17 मे 2026 पासून सुरू झाला असून 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. अधिक मास म्हणजेच ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये एक चंद्र आणि सूर्य अशा 2 पद्धती चालतात. चंद्रवर्ष हे त्याचे
53 दिवसाचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते. या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणूनच या अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला देखील महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढविले आहे. हा धोंडा म्हणजेच दगड पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी होत नसत, केले जात नसत. यामुळे हा महिना धोंडासारखा निरुपयोगी मानला जात होता. या लेक व जावयाचा मान केला जातो. या महिन्यात आपल्या जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे आजही चालू आहे. आपण अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करतो तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त व्हावी. या महिन्यामध्ये दान करणं हे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले जाते. या महिन्यात आपल्याला ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. अधिक महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. अधिक महिन्यामध्ये जावयाला अधिक महत्त्व का? याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला, आपल्या जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासामध्ये लेक व जावयाला मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणूनच जावयाला नारायण म्हणून संबोधले जाते. म्हणूनच जावयाला दिलेले दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेले दान किंवा वाण समजले जाते. म्हणून अधिक मासामध्ये जावयाचे विशेष मानपान केले जाते. पण ज्यांना मुलगी नाही मग त्या लोकांनी काय करावे? तर ज्यांना मुलगी नाही तर त्यांनी आपल्या भावाची मुलगी असेल किंवा तुम्ही एखादी मुलीसारखी मानत असतील, तुमच्यावर जिची माया असेल, अशांनासुद्धा तुम्ही मुलगी मानून तुम्ही त्यांचासुद्धा लेक जावई म्हणून वाण देऊ शकता व हे शुभ फळ मिळवू शकता किंवा पुण्य कमवू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या नंदेलासुद्धा मुलगी मानून त्यांच्या मिस्टरांना, जावयांना म्हणून वाण देऊ शकता. पण ज्यांना जावई नाही आहेत, ज्यांचे जावई वारले आहेत, तर मग त्यांनी काय करावे? तर तुमचे काही कारणाने जावई वारले असतील तर तुम्ही तुमच्या लेकीला, तुमच्या नातवंडांना बोलवून देखील मानपान करू शकतात. तुमच्या लेकीला देखील तुम्ही दान करू शकतात किंवा मग तुमच्या बहिणीचा मुलगा, भाचा असेल तर भाचा देखील तुम्ही जावई म्हणून मानला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या भाच्याला व त्याच्या पत्नीला तुम्ही मुलगी मानून हे दान करू शकता. म्हणजेच लेक व जावई मानून हे वाण अधिक मासामध्ये देऊ शकता. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जावयाला काय वाण द्यायचे आहे आणि सोनं चांदी देऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून आपल्याला द्यायची आहे. या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलीचे आई वडील लेक जावयाला घरी बोलवून त्यांना गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान देणे जमत नसेल तर तुम्ही अगदी साधी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवू शकता. तुम्ही जावयाचा मानपान करू शकता. जावयाला अधिक मासात वाण दिले जाते. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये जावयाचा विशेष मानपान
केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात. तर हे पुरणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणजेच चांदीचे, तांब्याचे किंवा स्टीलचे 5 भांडी वाण म्हणून दिली जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33 पटीने अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या भांड्यात, आता चांदीचं तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचं देखील ताटामध्ये देऊ शकतात. अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसेऐवजी तुम्ही 33 बत्ताशे देऊ शकतात किंवा मग तुम्ही 33च्या संख्येत मैसूर पाक देऊ शकतात. 33च्या संख्येत जाळीदार पदार्थ वाण म्हणून देत असतात, परंतु याची संख्या 33 असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा किंवा मग तुम्ही आंबेसुद्धा देऊ शकतात. यासारख्या वस्तूसुद्धा तुम्ही 33च्या पटीने घेऊन दान करतात. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या नंतर सुमारे 32 महिन्यांच्या नंतर येतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. ती संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय, त्यामुळे जावेला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीराला पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला फारच महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्यावे. जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणामही कमी होतात. म्हणून या अधिक मासामध्ये जावयाला आवर्जून चांदीचे निरांजन द्यावे. आता जर तुम्हाला चांदीचं निरांजन देणं शक्य नसेल तर तुम्ही पितळेचे देखील निरांजन देऊ शकता. कारण सोने, चांदी आणि पितळ या वस्तूपेक्षा आपली भावना महत्त्वाची असते आणि ही घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांनीही समजून घ्यायला हवी. ही वस्तू दिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त नक्कीच होईल. कारण की अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्वाचे सांगितले गेले आहे. तर हा जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला वस्त्रदान देखील करू शकतात. नंतर आपल्या लाडक्या लेकीला देखील कौतुक करायचं. अधिक मासामध्ये आपल्या लाडक्या लेकीची देखील ओटी भरायची आहे. कारण अधिक मासामध्ये लेकीला लक्ष्मी म्हणूनच मानलं जातं. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीला देखील मानपान अवश्य केला पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या लाडक्या लेकीला पाटावर बसवून घ्यायचं आहे. तिला हळद कुंकू लावावे. नंतर लाडक्या लेकीच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकुरवाळे, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून लेकीची ओटी भरायची. नंतर लेकीच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे. आणि ओटी भरताना लेकीला 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये किंवा 33 फळं किंवा कोणताही दुसरा 33 संख्येमध्ये पदार्थ आपल्याला द्यायचा आहे. अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या लेकीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. या पवित्र अधिक महिन्यामध्ये आईने आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. आता जर आईला शक्य असेल तर आवर्जून लेकीला चांदीची जोडवी खरेदी करून द्यावी किंवा जोडवीमध्ये भर टाकून द्यावी. पण आता जर आईला शक्य नसेल तर लेकीने स्वतः चांदीची जोडवी खरेदी केली किंवा चांदीच्या जोडवीमध्ये भर टाकली तरीही चालणाऱ्या अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी तुमच्यापर्यंत मी घेऊन आली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.